जे सगळं सुखी सोयी त्यांचं आयुष्य होतं. लहानपण गेलेलं आहे. वनवासामध्ये आले. त्यांना त्रास नसेल झाला. खूप त्रास झालेला आहे. कारण वनवास हा पूर्णपणे म्हणजे आता तू जसं बोललास, की ऋषीमुनींना समोरचं संकट ओळखायचं काय होतं, की पूर्वीच्या काळात रावणाचा आणि वालीचा एक तह झाला होता. त्याच्यामध्ये वालीनी भरपूर चोपलेलं आहे रावणाला. पण रावण हा म्हणजे वाली हा धूर्त नाहीये. रावण हा एक कपटी राजा आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणून रावणाने काय केलं, त्याच्यासोबत तह केला आणि संपूर्ण राक्षसांचं जे साम्राज्य आहे ना, ते दंडकारण्यात पण कुठं कुठं पसरलं होतं. आणि ऋषीमुनींना त्या राक्षसांचा त्रास हा होताच. त्याच्यामुळे ऋषीमुनी असं म्हणतायत प्रभू रामचंद्रांना, की आता इथे घनदाट अरण्य आहे. इथे कैक राक्षसांचा तुला सामना करावा लागेल. कदाचित त्यांचा वध सुद्धा करावा लागेल. म्हणून तुला आम्ही काही वेगळ्या तपश्चर्या शिकवतो. त्या कर. दैनंदिन जीवनामध्ये त्याचं आत्मसीकरण कर. काही ऋषीमुनींनी तर शस्त्र दिलेले आहेत. काही ऋषीमुनींनी अस्त्र दिलेले आहेत. काही ऋषीमुनींनी औषधी दिलेल्या आहेत. आणि काही ऋषीमुनींनी इतके पवित्र आहेत म्हणजे देणाराही मोठा आणि नाकारणाराही त्याहून मोठा असं म्हणावं लागेल, की काही ऋषीमुनींनी आपल्या साधनाच प्रभू रामचंद्रांना ते देव करत होते, जेणेकरून अनेक विद्या प्रभू रामचंद्रांना आत्मसात झाल्या असत्या. पण प्रभू रामचंद्र म्हणले ते तुमच्या तपश्चर्येची पुण्याई आहे. तुम्ही मला तो मार्ग शिकवा, मी ते स्वतः कमवेल. म्हणजे कष्ट करण्याची एक प्रवृत्ती असते मनुष्याची, ती प्रभू रामचंद्रांकडे ओतप्रोत भरलेली आहे. आणि वनवासात त्यांना मार्ग शोधावे लागले. सारख्या सारख्या कुट्या उभाराव्या लागल्या, स्थानं सोडावी लागले. म्हणून अशा प्रचंड याला ते सामोर गेलेले आहेत. पण मी भारताची भौगोलिक परिस्थिती सांगू का त्या काळातली, प्रत्येकाने अभ्यासण्यासारखी आहे. आज आता बर्फ कुठं पडतो? हिमाचल प्रदेशामध्ये पडतो. सीता मातेचा एक उल्लेख आहे, ज्यावेळेस ते पंचवटीत राहत आहेत त्यावेळेस सीता माता म्हणतीये, की आता इथे किती सुंदर निसर्ग आहे, सर्वत्र बर्फ पडतोय. म्हणजे त्या काळातली भारताची भौगोलिक परिस्थिती अशी काहीतरी आहे, की नाशिकच्या पंचवटीपर्यंत बर्फ पडत होता. अशी त्या काळातली एक परिस्थिती आहे. आणि हा खूप वेगळा अभ्यासाचा विषय आहे रामायणामधला. आणि म्हणून त्यांना शारीरिक यातना म्हणा किंवा मार्ग शोधायच्या यातना म्हणा, राक्षसांकडून सारखं आक्रमण म्हणा, याचा त्रास त्यांना सहन करावा लागला.